इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा निघणार आहे। राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे। घोटाळ्याच्या विरुद्ध संसद तसंच संसदेच्या बाहेर लढा उभारण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतलेला आहे। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरच्या आरोपांनंतर दिल्लीत राजकीय वातावरण पेटलंय। इंडिया आघाडीच्या नेत्यांचा सोमवारी निवडणूक आयोगावर धडक मोर्चा निघणार आहे। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर आयोग उत्तर का देत नाही असा सवाल शरद पवारांनी विचारलाय। आरोप खोटे असतील तर निवडणूक आयोगानं सांगावं असं आव्हान सुद्धा पवारांनी दिलंय। निवडणूक आयोगांवरच्या आरोपांना भाजप नेते आणि मुख्यमंत्री का उत्तर देत आहेत हे कळत नाही असाही टोला पवारांनी लगावलाय। निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री यांनी साफी मतं मांडायला उद्या याची कारण काय मला समजू शकत नाही। आम्हाला उत्तर हवंय ते निवडणूक आयोगाकडनं हवंय, दुसरं कोणाकडून नाही। खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे। काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे, म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात। मुख्यमंत्री जे म्हणतात, अरे तुम्हाला कोणी विचारलं चोरी केली, तुम्हाला का मिरच्या झोंबल्या, तुम्हाला काय असं बोलायची गरज पडली राहुल गांधींच्या खये करायची। खरं तर मग राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरी गेली नाही। तुम्ही जे आरोप करताय त्यामध्येच तुमचं हात मिळवणी झाली का निवडणूक आयोगाशी, हा प्रश्न निर्माण होतो। कोणाला थोडी विचारलं गेलं। आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहोत, राहुलजी निवडणूक आयोगाला विचारतायत, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावी। त्यांची वकिली करायची काय गरज आहे कोणाला। दरम्यान दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत निवडणूक आयोगाविरुद्ध लढाई तीव्र करण्याचं ठरलंय। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व खासदार सोमवारच्या आयोगाविरुद्धच्या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहितीही राऊतांनी दिली आहे। 11 तारखेला निवडणूक आयोगावर सर्व पक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉकमध्ये हे काढण्याचं नक्की झालंय आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होते। राहुल गांधींचे आरोप आणि पवारांच्या गौप्यस्फोटानंतर आता निवडणूक आयोगावरच्या मोर्चामुळे दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघणार असल्याची चिन्ह आहेत।